आभार मानतो आणि सर्वांच्या आयोजकांच्या वतीने इथे कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. छत्रपती महाराज मित्र मंडळ प्रगतीमध्ये रिपब्लिकन कामगार संविधान सन्मान विचारच्या वतीने प्रगती नगर सुरू तालुका वाडा जिल्हा पालघर येथे आज कार्यक्रम साजरा करण्यात आलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्ती शिक्षक आणि ज्येष्ठ समालोचक आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक आहेत मान्य अडकमोल सर यांना या जयंती निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी जयंती आहे ती कशा प्रकारे तुम्ही पाहताय? नाही, खरं तर मी 134वी बाबासाहेबांची जयंती ही या देशातील शोषित पीडित आणि एकूणच बहुजन समाजाच्या जीवनामधला अत्यंत क्रांतिकारी आणि अत्यंत आनंदाचा दिवस आणि एक महत्वपूर्ण दिवस म्हणून या जयंतीकडे मी पाहतो. ही जयंती खऱ्या अर्थाने माणसाला माणूसपण देणाऱ्या देशाच्या नव्या संविधान निर्मात्याची बहुजनांच्या मुक्तीचा जाहीरनामा लिहिणाऱ्या घटनाकारांची म्हणजे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब तथा भीमरावरावजी आंबेडकर यांची जयंती आहे. मानव मुक्तीचा दिवस आहे. बरं, बाबासाहेब आंबेडकरांची जी जयंती आहे तुमच्या भाषणामध्ये मगाशी उल्लेख झाला त्या RSS प्रणीत काही ज्या संघटना आहेत त्या या असलेल्या जयंतीला डोनेट करतात. मुळात असं आहे की आज बाबासाहेबांच्या माध्यमातून बहुजन समाज आणि आंबेडकरी समाज हा भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर यांच्यामध्ये जर आम्ही तुलना केली तर आज खऱ्या अर्थाने गेल्या 70-75 वर्षाच्या या लोकशाहीच्या काळामध्ये बहुजन समाज आणि आंबेडकरी समाज हा सर्वच अंगाने बऱ्यापैकी सुस्थितीमध्ये आलेला आहे. आज बाबासाहेबांच्या विचारांचा द्वेष करून बाबासाहेबांच्या सामाजिक तत्वांचा विरोध करून समता, मानवता, बंधुता या गोष्टींवरच ज्यांचा तिरस्कार आहे, या उच्च मानवी मूल्यांना ज्यांचा विरोध आहे, अशा विरोधकांकडून सुद्धा बाबासाहेबांच्या जयंतीला जर मदत दिली जात असेल आणि ज्यांच्याकडनं बाबासाहेबांच्या लोकशाहीला आणि संविधानालाच खरा धोका आहे अशा धोकादायक लोकांकडनं जर आम्हाला अनुदान मिळत असेल आणि त्यांच्या अनुदानावर जर आमच्या जयंत्या साजऱ्या होत असतील तर मला वाटते हा कुऱ्हाडीचा दांडा आणि बोतास काळ आहे. गेल्या 2000 पासून तुम्ही आंबेडकरी चळवळीमध्ये वाडे तालुक्यात काम करता आणि मोठ्या प्रमाणात गावोगावी तुम्ही संघटन करता. तर गेल्या आता 25 वर्षामध्ये तुम्हाला वाडे तालुक्यात नेमकी काय अनुभव आलेला आहे? खरं तर वाडा तालुका हा मुंबई पासून एका हाकेच्या अंतरावर आहे आणि तुम्हाला माहीतच असेल की बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा इलाका आहे. बाबासाहेबांचा सतत ये जा असायची या रस्त्यानं, परंतु दुर्दैवाने या 25 वर्षामध्ये असं काही निदर्शनात आले, काही हाताच्या बोटावर मोजणारे काही निष्ठावान पॅन्थरच्या काळामध्ये काही नेते या वाडे तालुक्यामध्ये तयार झाले, परंतु त्यानंतर मधल्या काळामध्ये रिपब्लिकन चळवळ पूर्णपणे मृतप्राय झाली होती, थंडावली होती. परंतु 2000 पासून दिवंगत नरेशदादा गायकवाड यांच्या मृत्यूनंतर दहा जाधव गुरुजी ग्रामीणचे अध्यक्ष झाले आणि आदरणीय क्रांतिकारी नेते श्यामदादा गायकवाड यांनी केलेल्या भावनिक आवाहनामुळे तुमच्या आमच्यासारखे असंख्य तरुण हे दादांच्या चळवळीमध्ये, आंबेडकरी चळवळीमध्ये सामील झाले आणि 2000 पासून मृतपाय झालेले वाडे तालुक्यातली रिपब्लिकन चळवळीला नवे धुमारे फुटले, नवी पालवी आली आणि या 20-25 वर्षामध्ये बऱ्यापैकी समाज जागरूक झाला. परंतु पुन्हा 2014 नंतर पुन्हा ते प्रतिक्रांतीवाल्यांनी काय केलं, समाजाला वेगवेगळ्या मार्गाने फितुरी करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं लालूच दाखवून पुन्हा एकदा आंबेडकरी चळवळीमध्ये फूट पाडली, पुन्हा एकदा आंबेडकरी चळवळ विस्कळीत केली, पुन्हा एकदा आंबेडकरी चळवळ विभागली गेली आणि पुन्हा एकदा त्या रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीला वाडे तालुक्यामध्ये मरगळ आलेली आहे. परंतु ही मरगळ झटकण्याचं काम स्वतः रमेश भुईर असतील, रमेश भुईरांच्या जोडीला आमचे रमेश मामा तुले असतील, नरेंद्र मोरे सर असतील, निकम सर असतील आणि आम्ही स्वतः
म्हणजे आम्ही काय फार मोठा डोंगर पोखरला असं नाही, पण कुठेतरी बाबासाहेबांनी सांगितलेल्या जागृतीचा नंदादीप हा विसरू देऊ नका. आम्ही आमच्या परीनं बाबासाहेबांची चळवळ निस्वार्थपणे चालवण्याचा प्रयत्न केलाय आणि ती चळवळ अजून पण आम्ही जिवंत ठेवली आणि भविष्यामध्ये ही चळवळ नक्कीच आशावादी राहील आणि नक्कीच या वाडा तालुक्यात नव्हे तर बाबासाहेबाचा विचार खेडोपाड्यामध्ये पोहोचवण्याचं काम अविरतपणे आम्ही चालू ठेवू. बरं, बाबासाहेब आंबेडकरांची ही जी चळवळ आहे, रिपब्लिकन चळवळ किंवा कामगार असेल, शोषित असेल, दलितांसाठी त्यांचे जे काम असेल, त्या संदर्भात येणारी जी युवा पिढी आहे वाडा तालुक्यात, त्यांना तुम्ही नेमकी काय संदेश द्याल? खरं तर नवी पिढी जी आहे ही उच्च विद्याविभूषित आहे, परंतु मी कुठेतरी असं म्हणेन की नवी पिढी ही सुरक्षित कवचामध्ये वाढलेली असल्यामुळे त्यांना स्वतःला जातीयतेचे कुठले चटके बसलेले नसल्यामुळे अगदी चंगळवाद आणि भोगमादामध्ये वाढलेली ही नवी पिढी आहे. या नव्या पिढीला आंबेडकरी तत्वज्ञानाबद्दलची किंवा आंबेडकरी चळवळीबद्दल तितकी काही ओढ नाही किंवा तितकी आत्मीयता नसल्याचं चित्र निदान वाडा तालुक्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतंय. त्याची कारणं विविध असू शकतात, परंतु आजही रमेश भोईर सारखे काही निष्ठावान कार्यकर्ते आहेत की ती बाबासाहेबांची चळवळ पदरमोड करून निस्वार्थपणे चालवत आहेत. रमेश भोईर हा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, घरचा गरीब आहे, उच्च विद्याविभूषित आहे, परंतु केवळ बाबासाहेबांचे विचार या देशामध्ये या परिसरामध्ये जिवंत राहिले पाहिजेत म्हणून तो आपापल्या परीने कार्य करत आहे. त्याच्यामुळे रमेश भोईर सारखे असे निष्ठावान कार्यकर्ते आणि श्यामदादा गायकवाड सारखे निस्वार्थ कार्यकर्ते नेते जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आहेत तोपर्यंत मला वाटते बाबासाहेबांची चळवळ काही केल्यास संपणार नाही. बरं, तुम्हाला एक लास्टचा प्रश्न विचारतो का, रिपब्लिकन जनरल कामगार युनियन जी आहे ती गेले वाडा तालुक्यामध्ये 2008 पासून काम करते, याबद्दल तुमचं मत काय? खरं तर 2008 पासून स्वतः रमेश भोईर यांनी स्थापन केलेली रिपब्लिकन जनरल कामगार युनियन मध्ये मी सुद्धा संस्थापक सरचिटणीस म्हणून केवळ रमेश भोईर यांच्या सांगण्यावरून, कारण मी शिक्षक असल्यामुळे मला तेवढा वेळ देता येत नाही, परंतु गेल्या 2008 पासून मी आज ताग्यात आहे. मी पाहिलेलं आहे की या औद्योगिकरणामध्ये असंख्य कामगार आहेत जे संघटित आहेत, त्यांना असंख्य कामगार नेते आहेत, त्यांच्या कथा व्यथा संपलेल्या आहेत, परंतु असुरक्षित असंघटित जे कामगार आहेत ज्यांना कुणी वाली नाहीये अशा अन्याय अत्याचाराने पिडलेल्या कामगारांना सर्व प्रकारच्या अन्याय अत्याचारापासून दूर ठेवण्यासाठी, त्यांच्या न्याय हक्काची जतन करण्यासाठी किंवा त्यांच्यावर झालेला अन्याय सत्वर दूर करण्यासाठी रिपब्लिकन जनरल कामगार युनियन ज्याचे अध्यक्ष रमेश भोईर यांचं जे कार्य आहे ते खरंच वाखाणण्याजोगे. आम्ही स्वतः त्याची अनुभूती घेतलेली आहे. अनेक दुर्लक्षित, वंचित आणि ज्यांच्यावर अनेक कंपनी मालकांकडनं जे का अन्याय अत्याचार झाले, आर्थिक शोषण केलं गेलं, शारीरिक शोषण केलं, त्या सर्वांची रमेश भोईर आणि रिपब्लिकन जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून गेल्या जवळजवळ 17 ते 18 वर्ष चांगल्या प्रकारे त्यांना मदत झालेली, त्यांचं शोषण थांबवलेले, त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम रिपब्लिकन जनरल कामगार युनियनने केले. सामाजिक बांधिलकी म्हणून सुद्धा रमेश भोईर रिपब्लिकन चळवळ काम करते. जनरल कामगार विद्यार्थ्यांना शालेयोपयोगी वस्तू वाटप करणे, विद्यार्थ्यांना विविध प्रकारची शैक्षणिक मदत करणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी लागणारी वेगवेगळ्या प्रकारची शैक्षणिक शिबिरं आयोजित करणे, अशा प्रकारची सामाजिक बांधिलकीचं कार्य सुद्धा रिपब्लिकन जनरल कामगार युनियनच्या वतीनं गेल्या 17 ते 18 वर्षांमध्ये अविरतपणे चालू आहे. धन्यवाद सर. अतिशय चांगल्या प्रकारच्या योग्य आरक्षण चांगल्या विचार सांगितले या कार्यक्रमासाठी माननीय दाभाडे आणि रमेश फुले, माननीय अजय भानुशाली आणि नरेश जाधव फुले आणि अशोक माणसं उपस्थित राहिले. पार पडला. धन्यवाद.